मित्रांनो, आपल्या सर्वांचं आवडतं आणि हक्काचं रेडिओ चॅनल म्हणजेच रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी RJ नीलम तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आणि तुम्हा सगळ्यांना दास्ताए दिलीप कुमार साहब या कार्यक्रमात दिलीप कुमार यांच्याबद्दल काही विशेष माहिती आज सांगणार आहे. मित्रांनो, हिंदी सिनेमातील कोहिनूर, बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं 17 जुलै 2021 रोजी दुःखद निधन झालंय. ते 98 वर्षांचे होते. मुंबईतल्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हिंदी सिनेमाच्या इतिहासात बरेच महान कलाकार आले आणि गेले, पण एक कलाकार असेही आले ज्याने फिल्म इंडस्ट्रीचा चेहरा मोहरा बदलवून टाकला. मित्रांनो, ज्यांच्या अभिनयाने एक नवीन परिभाषेचा जन्म झाला आणि त्या महान कलाकाराने सिद्ध केलं की सुपरस्टार पण कोणाला संबोधलं जाऊ शकतं. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण दिलीप कुमार यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत. त्यांचे चित्रपट, बालपण, तसेच त्यांना मिळालेले विविध पुरस्कार, त्यांची सिने कारकीर्द, तसेच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही रंजक गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिलीप कुमारांनी 6 दशकांमध्ये 65 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं. 1944 साली त्यांनी ज्वारभाटा या चित्रपटातून अभिनेता म्हणून पदार्पण केलं, तर 1998 साली किला या चित्रपटात त्यांनी अखेरची भूमिका वठवली. मुगल-ए-आझम, नया दौर, देवदास, राम और श्याम या चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. त्यानंतर 1967 मध्ये दिलीप कुमार यांनी चित्रपटांपासून तब्बल 5 वर्षांचा ब्रेक घेतला. मग यानंतर 1981 साली क्रांती, यानंतर कर्मा, मशाल, शक्ती यासारखे चित्रपट त्यांनी केले. या सगळ्या चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका तर केल्याच, पण यासोबत त्यांचं कमबॅक देखील जोरदार झालं. या सगळ्या चित्रपटातील डायलॉग्सही त्या काळात सुपरहिट झाले. या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिकाही प्रचंड गाजल्या आणि भारतातच नाही तर दिलीप कुमार यांचे पाकिस्तानातही असंख्य चाहते होते, कारण त्यांचा जन्मच पाकिस्तानमध्ये झाला होता. पाकिस्तानमध्ये असलेल्या पेशावरमध्ये 11 डिसेंबर 1922 साली दिलीप कुमार यांचा जन्म झाला. मित्रांनो, दिलीप कुमार यांच्याबद्दल सहसा माहीत नसलेली एक रंजक गोष्ट आपण जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, जेव्हा राज कपूर अखेरच्या घटका मोजत होते तेव्हा दिलीप कुमार यांनी त्यांना म्हटलं होतं की आपण दोघी एकदा पेशावरला जाऊ, तुम्ही मला पेशावरला घेऊन चला. पेशावर शहरात महाबर खान मशीद, तिथल्या छावण्या, तिथला बाजार, त्या गल्ल्या, तिथं इंग्रज माणसं गुलाबी आणि लाल रंगाचे गुलाब खरेदी करण्यासाठी यायची. हे सगळं माझ्या एखाद्या चित्रपटाप्रमाणे डोळ्यांसमोर तरळून जाते. दिलीप कुमार यांचं आत्मचरित्र आपल्याला ठाऊक असेलच. दिलीप कुमार द सबस्टन्स अँड द शॅडो यामध्ये या सगळ्याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती लिहिली आहे. 1998 साली त्यांना पेशावरमधून निमंत्रण देखील आलं होतं. तिथे ते भारतीय राजकीय अतिथी म्हणून गेले होते. यात दिलीप कुमार लिहितात की त्यांच्या वडिलांची अशी इच्छा होती की त्यांना ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर म्हणून सन्मान मिळावा. पेशावरमध्ये दिलीप कुमार यांचं अगदी जोरदार स्वागत झालं आणि हे सगळं पाहून त्यांच्या वडिलांना खूप आनंद देखील झाला. या सगळ्याबद्दलची माहिती दिलीप कुमार यांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवली. मोहम्मद युसूफ खान, दिलीप कुमार यांच्याबद्दल जर त्यांच्या कुटुंबाची माहिती आपल्याला जाणून घ्यायची झाली तर मित्रांनो, पेशावरमधील त्यांच्या कुटुंबामध्ये हिणको ही भाषा ते बोलायची. दिलीप कुमार यांच्यासह त्यांना 12 भावंडे होती. दिलीप कुमार यांचे वडील हे फळांचे व्यापारी होते. त्यांच्या पेशावरमध्ये तसेच महाराष्ट्रातील नाशिकजवळ असलेल्या देवळाली येथे मोठ्या फळांच्या बागा होत्या. पण 1920च्या दशकाअखेरीस दिलीप कुमार यांचं कुटुंब मुंबईला आलं आणि तेथेच ते स्थायिक झाले. पुण्यातल्या सिरका येथे दिलीप कुमार यांनी कॅन्टीन सप्लायर म्हणून देखील काम केलं. ही सगळी कामे करत असताना दिलीप कुमार यांनी स्क्रिप्ट रायटिंग म्हणून देखील त्या काळात काम केलं होतं, कारण दिलीप कुमार यांचं उर्दू आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व होतं. बॉम्बे टॉकीजचे संस्थापक हिमांशू राय व त्यांच्या पत्नी अभिनेत्री देविका राणे यांच्या प्रोत्साहनानेच युसूफ खान यांचा हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला आणि हिंदी लेखक भगवती चरण वर्मा
यांनी युसूफ खान यांचं दिलीप कुमार असं नामकरण केलं. मित्रांनो, जुगनू हा त्यांचा पहिला हिट सिनेमा होता. 1949मध्ये अंदाज या सिनेमात दिलीप कुमार यांनी पहिल्यांदा राज कपूर यांच्याबरोबर काम केलं होतं. दीदार आणि देवदास यासारख्या चित्रपटांमध्ये गंभीर भूमिका साकारल्यानंतरच दिलीप कुमार यांना द ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखलं जाऊ लागलं. श्रोते हो, आता आपण मेथड ॲक्टिंग या विषयाकडे वळू. आपण म्हणतो ना, एखाद्या फिल्ममध्ये अमुक एका ॲक्टरने ह्या पद्धतीची भूमिका अगदी छान केली, पण ते कॅरेक्टर छान न करता आपण स्वतःच ते कॅरेक्टर आहोत आपल्या अंतर्मनात ठसवून त्यात भावनिकदृष्ट्या संपूर्णपणे समरस होऊन मग ते प्रेक्षकांसमोर सादर करणे म्हणजेच मेथड ॲक्टिंग. मेथड ॲक्टिंगची कन्सेप्ट हिंदी सिनेसृष्टीत सर्वात पहिल्यांदा दिलीप कुमार यांनीच आणली. ट्रॅजेडी किंग म्हणून आपला ठसा उमटवणारे हिंदी सिनेसृष्टीतील सम्राट म्हणजेच दिलीप कुमार यांच्याबद्दलची माहिती आज आपण आपल्या कार्यक्रमातून जाणून घेत आहोत. खरं तर दिलीप कुमार हे असे एकमेव ॲक्टर होते ज्यांना कधीही इंट्रोडक्शनची गरज भासली नाही. मित्रांनो, कदाचित तुम्ही ऐकून हैराण व्हाल, पण हिंदी सिनेमाचे शोमॅन राज कपूर आणि दिलीप कुमार हे लहानपणाचे मित्र होते. त्यांनी शालेय शिक्षण देखील सोबतच पूर्ण केलं. पण असं म्हटलं जातं की दिलीप कुमार 17 वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांशी भांडण झालं आणि ते पुण्यात निघून गेले. दिलीप कुमार यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जर सांगायचं झालं तर अभिनेता दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्या प्रेमाबद्दल तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मधुबाला यांच्याबरोबर दिलीप कुमारांनी एकूण 4 सिनेमांमध्ये एकत्र काम केलं. तराना, संगदिल, अमर आणि अत्यंत त्यांचा गाजलेला चित्रपट म्हणजेच मुगल-ए-आझम या सिनेमामध्ये दिलीप कुमार मधुबाला ही जोडी झळकली आणि यानंतर काही कारणास्तव मधुबाला आणि दिलीपजी यांचं प्रेमाचं नातं संपुष्टात आलं. यानंतर दिलीप कुमार यांनी 1966 साली आपल्या वयापेक्षा 22 वर्षे लहान असलेल्या अभिनेत्री सायरा बानो यांच्याबरोबर लग्न केलं. अभिनेते दिलीप कुमार आणि सायरा बानो यांची जोडी आजही मेड फॉर इच अदर म्हणून ओळखली जाते. हे तर होतं त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल थोडक्यात आपण माहिती करून घेतली. यानंतर आपण वळूया दिलीप कुमार यांना मिळालेल्या विविध पुरस्कारांबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. सर्वाधिक पुरस्कार आपल्या नावे करणाऱ्या दिलीप कुमारांच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवली गेली होती. आपल्या जीवनात त्यांनी तब्बल 8 वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळवला. हा कीर्तिमान अद्याप कोणीही मोडू शकलं नाही. आपल्या अजोड अभिनयाने चित्रपटसृष्टीतील दिलीप कुमारांना 2015 साली भारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं गेलं होतं. याशिवाय चित्रपटसृष्टीत सर्वोच्च मानाचा समजला जाणारा म्हणजेच दादासाहेब फाळके पुरस्काराने त्यांना 1994 साली सन्मानित करण्यात आलं. दिलीप कुमार हे एकमेव धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे ॲक्टर होते. ते 2000 पासून काही वर्ष राज्यसभेचे सदस्यही होते. मूळ पेशावरचे असल्यामुळे दिलीप कुमार यांना पाकिस्तान सरकारने निशाने-ए-इम्तियाज हा तेथील सर्वोत्कृष्ट नागरिक पुरस्काराने गौरवलं होतं. मित्रांनो, दिलीप कुमार यांना हॉलिवूड चित्रपटातूनही काम करण्यासाठी ऑफर आली होती, पण दिलीप कुमार यांनी त्या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. त्या चित्रपटाचे नाव होते लॉरेन्स ऑफ अरेबिया. 1963मध्ये या चित्रपटाला सगळ्यात जास्त ऑस्कर अवॉर्ड मिळाले आणि ज्या कॅरेक्टरसाठी डायरेक्टर डेव्हिड लिन यांनी दिलीप कुमार यांना कन्सिडर केलं होतं त्या कॅरेक्टरसाठी बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर म्हणून नामांकित केले गेले. दिलीप कुमार यांच्या रेकॉर्ड्सबद्दल जर सांगायचं झालं तर भारतात फिल्मफेअर अवॉर्डची सुरुवातच 1956मध्ये झाली आणि दिलीप कुमार हे एकमेव पहिले ॲक्टर होते ज्यांना प्रथम फिल्मफेअर ॲक्टरचा पुरस्कार मिळाला. मित्रांनो, बॉलिवूडमध्ये दिलीप कुमार यांच्या रेकॉर्ड्सबद्दल आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. बादशाह शाहरुख खान यांनीही आजपर्यंत दिलीप कुमार यांचं रेकॉर्ड ब्रेक करू नाही शकले. दिलीप कुमार हे एकमेव असे ॲक्टर होते जे त्या काळात जास्त फीस घ्यायचे. असं म्हटलं जातं की जवळपास 1 लाख रुपये दिलीप कुमार फीस चार्ज करायचे. म्हणजेच आजच्या काळातील रजनीकांत यांच्याशी आपण त्यांची तुलना करू शकतो. श्रोतेहो, ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार म्हणजेच बॉलिवूडचे कोहिनूर आणि ट्रॅजेडी किंग
यांच्याबद्दल आज आपण आपल्या कार्यक्रमातून माहिती जाणून घेत आहोत. मित्रांनो, असं म्हणतात की आज पण अभिनय क्षेत्रात पदार्पण करायचं असेल, या क्षेत्रात येऊन काही नाव कमवायचं असेल तर त्याने अभिनय शाळेत न जाता दिलीप कुमार यांचे चित्रपट पाहावे. दिलीप कुमार यांच्या चित्रपटातून अभिनयाच्या अशा काही बाजू आहेत ज्या शिकणं गरजेचं आहे. दिलीप कुमार म्हणजे एक असा अभिनेता ज्यांचे डायलॉग्ससोबतच त्यांचं सायलेन्सही सुपरहिट राहिलं. इंडियन सिनेमातील कोहिनूर दिलीप कुमार यांना शेवटचा सलाम. मित्रांनो, ट्रॅजेडी किंग म्हणून ओळख असलेल्या दिलीप कुमारांना रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीकडून भावपूर्ण श्रद्धांजली.